सिग्नल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला बॉल लो फुल टॉस ड्राईव्ह केला. ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला ढकललाय. बॉलला पुश करू आणि खुश राहू या उक्तीप्रमाणे पहिल्या बॉलवर एक धाव आली. एक या धावसंख्येनं अकाउंट ओपन केलं. बॅटिंग करत असताना टीम महापोलीचं फलंदाज अरबाज पटेलनं, तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडवरती उमेरला आपण पाहता. आज बरंचसं अंतर ट्रॅव्हल करून संघ आला आणि आज चांगला खेळ आम्हाला करायचा आहे. इथून जाता जाता काहीतरी हाताला घेऊन जायचं आहे, मात्र महापोलीस संघाला करावं लागेल. फुल टॉस होता आडव्या बॅटनं. डीप मिड विकेटला बॉल आला. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. आज काउंद्रे संघ उतरला. काउंद्रे संघाच्या संपूर्ण फिल्डिंग मध्ये आपण पाहू शकता बरेचसे नवीन चेहरे पाहायला मिळतात. काळुंद्रेचे उगवते सितारे आणि आपण पाहू शकता डीप मिड विकेटला सुद्धा एक अपकमिंग यंगस्टर काउंद्रे संघाचा पाहायला मिळतोय. प्रवीण घरतच्या नेतृत्वाखाली खेळणारे सर्व खेळाडू आणि त्याच्या तालमीत आज काउंद्रे संघाचे नवीन खेळाडू घडतात. कमी गतीचा बॉल, फसव्या पद्धतीचा चेंडू होता. शेवटच्या क्षणी इरादे थोडेसे बदलले फलंदाजांना. आधी एक मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करायचा होता, परंतु शेवटच्या क्षणी फक्त बॉलला ढकलण्याचा निर्णय, परंतु वेग कमी होता. तिथे चकवा जरूर खाल्ला होता आणि लीडिंग एज लागली होती, परंतु नो मॅन्स लँड तिथे कोणताही खेळाडू नव्हता. पहिल्या 3 बॉलवर आपण जर पाहायला गेलं तर 3 सिंगल. चांगली गोलंदाजी प्रतीश मस्करच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वेगाचा बॉल वेगाने टाकला होता पेसमध्ये. आता बीट करण्याचा निर्णय गोलंदाजाचा होता, परंतु हा बॉल लो फुल टॉस. तिथे मात्र डॉट बॉल आला. गोविंदा हॉटेलचे सर्व रोशनजी घरत साहेबांना विनंती असेल आपण यायचं मुख्य व्यासपीठावर. गोविंदा हॉटेलचे सर्व रोशन साहेबांना विनंती असेल आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. भव्य स्वागत केलंय. बॉल पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर बॉडी लाईनच्या बाहेर. उमेर डॉनच्या बॅटमधून दादागिरी करणारा अंजाम अभी बाकी है. पिछली गेंद पर छक्का दागा था. चौकाना अभी बाकी है. ठोकलाय षटकारानंतर चौकार. चांगली बॅटिंग. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना भिवंडी परिसरातील महापोली टीमची धावा संख्या 13 धावा. लॉस ऑफ दी 0 विकेट. साठी 4 मिनिटाचा अवधी घेतला. 1:26 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता काळुंद्रे टीम आणि पहिलं षटक अगदी वेळेमध्ये आपण पाहताय. 13 धावाच्या मध्ये आल्या. चांगली गोलंदाजी पहिल्या 4 बॉलमध्ये राहिली होती, परंतु शेवटच्या 2 बॉलवर जाता जाता फलंदाज उमेरनं घात केला आणि हल्ला चढवला. 10 धावा मागील 2 बॉलवर वसूल केल्या. बॉलिंग मार्कवर गोलंदाज आकाशला आता आपण पाहता. आकाश गिरीला आपण पाहताय, तर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज अरबाज पटेल. बॅटची कडा. बॉल मागे चाललाय. शॉट थर्ड मॅन कडून डीप थर्ड मॅन कडे ट्रॅव्हल होतोय बॉल. 2 खेळाडू बॉल खाली धावतात आणि बॉल नाही थांबणार. जिंकलाय बॉल रेस. हरवलाय खेळाडू क्षेत्ररक्षकाला आणि तिकडून मात्र आलाय बॉल सीमारेषा पार. गवताला गरंगळी घालत चौकार. धावा तिथे मिळतात अरबाज पटेल आणि टीम महापोलीला 17 धावा धावफलकावरती. 17 ऑन दी बोर्ड. चला स्पीड अप करा फिल्डिंग टीम.
यावेळेसचा बॉल शफल झाले होते, फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा मिसफील्ड. चुकीला माफी नाही, चेंडू थांबणार नाही, सलगचा दुसरा. इट्स अ 2 इन अ रो. चौकार. दोन चौकार फलंदाज अरबाजच्या माध्यमातून नशिबाची साथ कुठेतरी आज महापोली टीमच्या सोबतीने आपण पाहता. आकाश या गोलंदाजावर आक्रमण. ओखोला टाकला होता, चॉप करण्याचा प्रयत्न होता, शेवटच्या क्षणी खोदून काढलाय, बॉलला पाठवलंय डीप पॉइंट मध्ये. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल, परंतु थ्रो थोडासा खराब, जिथून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अरबाज आणि उमेरच्या माध्यमातून एक 5 बॉल 12 वर खेळतोय, दुसरा 4 बॉल 11 वर खेळतोय. आतापर्यंत एकूण 9 बॉलचा खेळ संपला. 23 धावा धावफलकावरती. कोणताही अतिरिक्त बॉल आतापर्यंत नाहीये. याच रन रेटनं चालत राहिलं तर 77 धावापर्यंतची मजल आपण मारू शकता. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहता. हो, चांगला बॉल, गुड लेन स्पॉटवरनं वळण घेणारा बॉल. यावेळेस मात्र आता अचूक लाईन आणि अचूक लेंथ कंट्रोल करत असताना गोलंदाज आकाशला पाहता. पहिले काही बॉल खोलवर टप्प्याचे आपण पाहिलं आणि तदनंतर आपल्या लेंथला कुठेतरी मागे खेचलंय. 6 ते 7 मीटरवरचा लेंथवर डिलिव्हर्ड होणारा बॉल, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल आता वेग धारण करतोय, फलंदाज समजू शकत नाहीये. मागील 2 बॉल निर्धाव आलेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर सुरुवातीला धावा येत नव्हत्या आणि तदनंतर शेवटच्या 2 बॉलवर 10 वसूल केल्या. या ओव्हरच्या सुरुवातीला पहिल्या 3 बॉलवर 10 धावा आल्या, परंतु तदनंतर शेवटचे 2 डॉट आलेत. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक सुरू आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा, परंतु हा बॉल थोडासा वाईड लाईनच्या बाहेर पाहायला मिळतोय. पंच हिरामनजी भोसले सरांचा इशारा, बॉल वाईड आणि वाईडच्या मदतीने अतिरिक्त धाव. पहिली अतिरिक्त धाव या सामन्यातली आपण पाहताय. टीम काळुंद्रेच्या माध्यमातून बॉलिंग मार्कवर आकाश. आतापर्यंत 11 धावा त्यानं खर्च केला. शेवटचा 1 बॉल. ऑन साईडला फटका सजवला, बॉल मागेच चालला, शॉट फाईन लेगला आणि तिथून मात्र एक सिंगलच मिळेल. एका सिंगलच्या मधीने स्कोरबोर्डवरती धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता ज्या काही धावा आपण द्याल त्यामध्ये 2 अधिकच्या कराव्या लागतील. ऑन साइडला पिकअप, परंतु फटका बसला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. चांगला झेल इथे मात्र फलंदाज बाद. अरबाज पटेल बॅक टू द पॅव्हेलियन.
मध्ये मारूफ आपल्याला पाहायला मिळतो. अरबाजची जागा सावरण्यासाठी मारूफ आला. 2.1 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. चला फिल्डिंग टीम स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. बॉलिंग मार्कवर कल्पेशला आपण पाहता चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर विकेट. त्याला माहिती आहे आपल्या संघाला तर 2 जास्तीच्या धावा करायच्या पेनल्टीच्या रूपाने. हो, पहिल्याच बॉलवर रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. स्विचिट टायमिंग अगदी स्पीड झाला आणि तिथे मात्र गॅप शोधू शकले नाहीयेत. स्वीपर कव्हरला चेंडू फील्ड झाला, तिथे मात्र सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्डवरती धावा आपल्याला 26 पाहायला मिळतात. स्ट्राईकवरती आता फलंदाज उमेर पाहायला मिळेल, ज्यानं पहिल्या षटकातील शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा केल्या होत्या. कमी गतीचा बॉल पेसमध्ये बीट केलं होतं फलंदाजाला आणि इथे मात्र यष्ट्यांच्या मागे चांगलं काम. कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद उमेर. बाद झालाय तो आणि नवीन बॅटर उमेरची जागा सावरण्यासाठी सैफ कुरेशीला आपण पाहता. सैफ आलाय नवीन बॅटर. आता कशा प्रकारची कामगिरी करेल. आतापर्यंत 15 बॉलचा खेळ संपला आणि 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काउंद्रे संघानं नाणेफेक जिंकला होता आणि कर्णधारानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता तरी गोलंदाजाच्या ऍक्शनवर आक्षेप घेतलाय. तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण टेक्निकल रूम मध्ये जॉईन व्हायचा. इथून ते चेक केलं जाईल. सामना एका बाजूने सुरू राहील आणि गोलंदाजी ऍक्शन सुद्धा इथे चेक केली जाईल. सर्व गुणसंपन्न स्पर्धा मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वावर तमाम टेनिस क्रिकेट वासियांना गर्व आहे, कारण या स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वातच रायगड जिल्ह्याच्या बाहेरचे संघ सुद्धा पाहायला मिळाले. हा बॉल थोडासा दूरवर टाकण्याचा प्रयत्न होता, पंचांनी ते हेरला आणि हा वाईड घोषित केला गेला. पंचांचे दोन्ही हात शाहरुख खानच्या शैलीमध्ये अगदी धरतीला समांतर, चेंडू अवांतर आणि अवांतर धावसंख्येत भर. धावफलकावरती धावा 27-27. हो हो, खोलात टाकलाय. 4ही मुंड्याची लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद सैफ कुरेशी. बॅक टू द पॅव्हलियन. बॉलचा खेळ बाकी आहे. काय गोलंदाजी करतोय कल्पेश. अगदी 4ही मुंड्याची. हो, आशिक आला आणि आता आशिकला आपल्या बॅटिंगच्या जोरावर प्रेक्षकांना प्रेमात पाडावं लागेल, कारण तरच कुठेतरी एवढ्या दूरवरनं येणं हे सार्थकी ठरतं. आतापर्यंत पहिला बॉल एक प्री डिटरमाइंड शॉट, प्री मेडिटेड शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल आला. अजूनही या षटकातला 1 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून राहिली आतापर्यंत. चांगला फटका ऑन साइडला बॉल टर्न केला. बॉल मागे आला. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग. सिंगल अटेम्प्ट मध्ये बॉलला फील्ड केलंय. चांगला थ्रो आला, परंतु गॅदरिंग बॉलरचं तेवढं चांगलं नाही, परंतु कोणत्याही प्रकारची अतिरिक्त धाव तिथे नाहीये. षटक संपलं तिसरं आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना महापोली टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 28-28. लॉस ऑफ दी 3 विकेट्स. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये.
उफ. आणि ही जोडी आपण पाहता तर स्ट्राईक वरती आता आशिकला आपण पाहाल तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळेल आकाश गिरी. आपल्या सेकंड स्पेलमध्ये बॉलिंगसाठी आकाश आला. आकाशनं पहिल्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या होत्या 12, जिथे कोणत्याही प्रकारची विकेट आली नव्हती. परंतु तोच आकाश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आकाश गिरी तर समोर फलंदाज आशिक अन्सारी. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आशिक अली हा फेमस आहे, परंतु हा आशिक अन्सारी पुढे मारण्याचा प्रयत्न होता. पावलांचा वापर केला होता. फ्रंट फुटला आला जरूर होता, परंतु खोलातला बॉल, यॉर्कर लाईनचा बॉल, आणि या बॉलवर मोठा फटका एक्झिक्यूट करू शकलेला नाही. आशिक अन्सारीला आपण पाहता 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 5 ओव्हरची मॅच, किमान 45 to 50चं टार्गेट तुम्हाला इथे सेट करावं लागेल, किंबहुना त्याहून अधिक धावा तुम्हाला जमवाव्या लागतील, तरच कुठेतरी हा सामन्यामध्ये फाईट होऊ शकते. कारण आजचा संपूर्ण रजनी चेस करणाऱ्या टीमच्या नावी राहिले. यावेळेसचा बॉल ऑन साईडला फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा चांगला संपर्क नाहीये. परंतु बॅटला ब्रश होऊन बॉल, एक धाव तिथे मिळते. फलंदाजाच्या खात्यामध्ये धाव जोडली जाईल. टीमची टोटल धावफलकावरती 29 पाहायला मिळते. रात्रीचा अंधकार प्रकाश आपण पाहता, फॉगी वातावरण आपण पाहताय. मध्यरात्रीचे 1:44 झालेत आणि या फ्लड लाईट्स मध्ये आपण ही स्पर्धा पाहताय. चांगला बॉल आकाश, परंतु हा बॉल थोडासा दूर पंचांनी ते हेरला आणि इथे वाईड, आणि इथे मात्र पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं. फिल्डिंग टीमनं वाईडसाठी रिव्ह्यू घेतला. पुन्हा एकदा इथून पुढे खेळणाऱ्या टीमला आम्ही सांगतो की आपल्या टीमला 2 रिव्ह्यू दिले जातील, एक वाईडसाठी आणि एक बीमरसाठी. जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो रिव्ह्यू असेल, आणि जर फक्त वाईडसाठी जो रिव्ह्यू असणार आहे सेपरेट, तो जर अनसक्सेसफुल राहिला तर पुन्हा एकदा तुम्ही वाईडसाठी घेऊ शकत नाहीत. बॉल वाईड असेल, त्यामुळे पंचांचा निर्णय तोच अंतिम असेल आणि तुमच्याकडे आता रिव्ह्यू नसणार आहे वाईडसाठी. ह्या ओव्हर नंतर आपण अतिथी सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. धावफलकावरती या वाईडच्या मदतीने 30 रन्स 30 धावा. चांगला फटका समोर, बॉलला गॅप मध्ये पाठवले, इनफिल्डच्या वरून 30 यार्ड सर्कलला भेदत, परंतु एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, आणि या 2 धावांवर समाधान मानावं लागते दोनही फलंदाजांना. चांगली फिल्डिंग आपला पाहायला मिळेल. फटका सुद्धा खूप सुंदर होता एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहायला. मारूफच्या बॅटमधून या 2 धावा महाना मिळतात. अजूनही या ओव्हरमधल्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आकाश बॉलिंग मार्कवर. हो, बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही. अंधाधुंद फटका, ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून. आकाशचे बॉल तुम्हाला आकाशात पाठवायचे असतील तर चांगलं टायमिंग, चांगला टेम्परामेंट तुम्हाला दाखवावा लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ जस्ट अ टायमिंग. तुमच्याकडे ताकद किती आहे याला महत्त्व नाही आहे, तुम्ही बॉलला किती चांगल्या पद्धतीनं टाइम करता याला महत्त्व आहे. आणि इथे कुठेतरी ते टायमिंग बिघडतं. आणि चांगली गोलंदाजी बांधून ठेवण्याचं काम केलं. सलगचे 2 डॉट बॉल येत असताना आपण पाहिलेत. आतापर्यंत या 5 बॉलवर फक्त 4च धावा खर्च केल्यात, ज्यामध्ये एक अतिरिक्त व्हाईट बॉल आपण पाहिला. अजूनही या षटकातला 1 बॉलचा खेळ बाकी आहे. खोलात टाकला होता बॉल, तिथे मात्र शॉर्ट मिड विकेटला खेळाडू तैनात होते, परंतु एक सिंगल घेण्यापासून रोखू शकले नाही. आणि एका सिंगलच्या मदतीनं 4 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावसंख्या 33. विकेट्स. अतिथी सन्मानाकडे आपण वळणार आहोत. गोविंदा हॉटेलचं सर्वा सन्माननीय आदरणीय रोशनजी घरत साहेबांची उपस्थिती आपण पाहता. आपण त्यांच्या अतिथी सन्मानाकडे होतो. आम्ही रोशनजी घरत यांना विनंती करू, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. आमच्या आयोजकांना आम्ही विनंती करतो की आपण रोशन घरत यांचा अतिथी सन्मान संपन्न करायचा. आम्ही रोशन साहेबांना विनंती करू, आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिथे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. ज्या हॉटेलला रुचकर मेजवानी आपण नेहमीच त्या मेजवानीचा आस्वाद घेत असतो, आणि त्याच गोविंदा हॉटेलचे सर्वा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. अस्सल घरगुती चव गोविंदा हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर जरूर मेजवानीचा आस्वाद घ्या. आणि आमच्या आयोजकांच्या माध्यमातून इथे अतिथी सन्मान संपन्न होतो. शेवटचं षटक, पहिला बॉल, आणि एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवत असताना तिथून मात्र
चांगली फिल्डिंग 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट कव्हरला आली, मात्र तिथे एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे चालले 34 धावा. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर ज्यामध्ये 25 आल्या होत्या आणि पुढच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 8च धावा आल्यात. आणि या षटकातील पहिल्या बॉलवर एक सिंगल, समोर गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण घरतला आपण पाहता आणि चांगला बॉल डिलिव्हर्ड करतो. अनुभवी गोलंदाज, अनुभवी अष्टपैलू खेळाडू, रायगडचा रॉस टेलर. ही उपाधी त्याला देण्याचं कारण त्याची फेस रॉस टेलरची मेथीच होती. न्यूझीलंडचा खेळाडू. हो, चांगला बॉल फॅटम राऊंड विकेटनं अँगलनं बॉल बाहेर गेलाय. कोण बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि आतापर्यंत यशस्वी राहिला. कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल चे संचालक सन्माननीय सचिनजी कांबळे साहेबांकडून मंगलमूर्ती काउंद्रे आणि प्रवीण घरत यांच्या संपूर्ण संघाला शुभेच्छा आल्या. धन्यवाद. चांगला फटका पाहायला मिळाला. एक ग्लान्स केलेला बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल आला, तिथून मात्र 2 धाव पूर्ण तिसरीचा प्रयत्न आणि या 2च धावांवर समाधान मानावं लागेल. 2 डॉट बॉल आल्या आणि 2 डॉट बॉल नंतर 2 धावा आल्या. आशिक अन्सारी आणि मारूफला आपण पाहता बॅटिंगसाठी थोडेसे संघर्ष करतात. या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये धावा होत नाहीत, किंबहुना आजच्या रजनीमध्ये धावा होत नाहीयेत. ओहो, शेवटच्या क्षणी बॅकफुटला गेले, अगदी विकेटच्या मागे जाऊन हा फटका एक्झिक्यूट केला. लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप फरार, सीमा पार षटकार. पंच रिव्ह्यू कशासाठी? चला, तिसरे पंच इथे सोडले जातात आणि चेक केलं जाईल फटका एक्झिक्यूट करत असताना फलंदाजाचा पाय यष्टांच्या मागे होता की नाही. योग्य तो निर्णय तुमच्या समोर आहे. येस, सेफ आहे, सिक्सर आहे. कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं. सहा धावा. चांगला फटका. प्रवीण घरतचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल, शेवटच्या क्षणापर्यंत आशिकची बॉलवर नजर होती आणि या फटक्याने खरं तर आशिकनं प्रेमात पाडला. चांगला फटका. लॉंग स्टॉप रिजन मध्ये तो षटकार आला. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग, धावफलकावरती 42. ओहो, शेवटचा बॉल, जाता जाता दोनही बॉलवर. ओहो, शेवटच्या क्षणी काय घडलं? फिल्डिंग चांगली आहे, चेक जरूर केलं जाईल, परंतु तत्पूर्वी तिथे धावा कंप्लीट केल्या जातात. पाहूयात आता काय होतं. तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल ऍक्शन रिप्ले मध्ये आणि तदनंतर ऑनफिल्ड अंपायर डिसिजन देतील. प्रयत्न चांगले होते, परंतु आता ते प्रयत्नांना यश आलंय की नाही हे आता आपण पाहूयात. तिसरे पंच आम्हाला कळवतील. फटका फार सुंदर होता. चला, 6 आहे आणि सलगचे 2 बॉल आणि 2 षटकार. जाता जाता ब्लास्ट केलाय फलंदाज आशिक अन्सारीनं. काय कमालीची फलंदाजी. जाता जाता आपल्या टीमच्या वाटेला मोमेंटम घेऊन गेला खेळाडू. धावफलकावरती धावा 48 धावा आणि ज्यामध्ये 2 धावा जोडल्या जातील पॅनल्टीच्या. अर्थातच आता 50 धावा झाल्यात आणि फायनल टार्गेट प्रवीण आपल्या टीमला मंगलमूर्ती काउंद्रेला 51 चेस करायचे आहेत, ज्यामध्ये 2 धावांची पॅनल्टी ऑलरेडी आपण इन्क्लुडेड केलेली आहे, याची आपण दक्षता घ्या. महापोली टीम आपण 48 केल्यात आणि 2 जोडून त्या 50 झाल्यात आणि 51 धावांचं टार्गेट हे आता मंगलमूर्ती काउंद्रे टीमला असेल. काळुंद्रेच्या अगेन्स्ट महापोली भिवंडी तहसीलचा एक संघ आणि दुसरा आपला पनवेल तालुक्यातला संघ आपण पाहता
आणि आता या दोन संघांच्या दरम्यान होणारी लढत आता आपण पाहणार आहात. विजयासाठी उत्तरार्धामध्ये 5 षटक आणि 51 धावांची गरज. पहिलं सत्र बरोबर 1:26 सुरू झालं होतं आणि 1:51 संपलं. बरोबर 25 मिनिटांमध्ये 5ही षटकं संपलेत आणि आता त्वरित इनिंग्स ब्रेक संपून आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. बघा बॅटिंगसाठी आपण इन्व्हाइट करूया मंगलमूर्ती काउंद्रे टीम. आणि मंगलमूर्ती काउंद्रे टीम जशी मैदानाच्या आतमधील परेश जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येईल सलगचे 3 षटकार लागवले तर 1000चं कॅश प्राईज जयेश यांच्या माध्यमातून. आपले तारा गावचे क्रिकेट रसिक जयेश यांच्या माध्यमातून परेश चिखलेकरसाठी पारितोषिक आलं. आणि यस परेश सलामीलाच आला. परेश आणि प्रवीण जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचला सुरुवात करायची. अधिकचा वेळ आपण घेऊ नका प्लीज. विनंती असेल फिल्डिंग टीम महापोली क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्या. 5 ओव्हरची मॅच. पूर्वार्धामध्ये धावा झाल्या 50. 51चं टार्गेट दिले. 48 झाले. 2 धावाची पॅनल्टी. धावा झाल्या 50. 51चं फायनल टार्गेट टीम मंगलमूर्ती काउंद्रेला. आणि सलामीची आघाडीची प्रारंभी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने परेश चिखलेकर दुसऱ्या बाजूने प्रवीण घरत. तर आमच्या समालोचन कक्षामध्ये 12वा प्रतिनिधी पप्पू. तर बॉलिंग मार्कर गोलंदाज मारूफ भाबे. भिवंडी परिसरामध्ये सिद्दीक भाबे फेमस आहेत समालोचक म्हणून. मारूफ भाबे आपल्याला पाहायला मिळतो. प्रवीण घरत आणि परेश चिखलेकर ही जोडी मैदानाच्या आत. स्ट्रायकिंग एंडवरती परेश आला. परेशला सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी जयेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. चला मॅचला होते सुरुवात. 1:56 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतो. बॉलिंग मार्कवर मारूफ. विजयासाठी 51 धावांची गरज आहे. पहिला बॉल आणि हा पहिला बॉल डाऊन दिले आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड वेगाने टाकलेला बॉल परंतु दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धाव 1 जोडली जाईल. एक अतिरिक्त धावसंख्येनं अकाउंट ओपन झाला. पहिला बॉल वाईड पाहायला मिळाला. तर विजयासाठी 50 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 50 धावांची गरज. फुल टॉस होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न पुश केला बॉलला आणि तिथून मात्र 1 धाव कंप्लीट केले. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त धाव दिली जाणे ओव्हरथ्रो होणार नाहीये. फिल्डरनं बॉल त्याच्या हातामध्येच ठेवला आणि एकच धाव तिथे कंप्लीट झाली. कारण की बॅकअप नव्हतं. अतिरिक्त धावा द्यायची आवश्यकता नाही तो सांगतो. आणि एका धावेनं टीमची टोटल 2 धावसंख्येत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज रायगड टेनिस क्रिकेट विश्वामधला एक मोठा सितारा रॉस टेलर ही उपाधीनं संबोधला जाणारा प्रवीण घरत आपल्याला पाहायला मिळतो. एक स्पर्धा जरूर आठवते आम्हाला पेणच्या मैदानावरची, ज्यामध्ये गावदेवी जोहे चषक ही पेण तालुक्यातील मानाची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये विजेतेपद या संघानं पटकावलं होतं. हो चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. LBWची अपील जरूर मागितली होती परंतु LBWची अपील मागत असताना 3 गोष्टी जरूर चेक केल्या जातात, ज्यामध्ये बॉलची पिचिंग कुठे आहे, इम्पॅक्ट कुठे आहे आणि बॉल विकेट्सला हिटिंग होते का नाही, किंबहुना त्याहून आधी तो बॉल पायाला ब्रश झाला का आधी बॅटला ब्रश झाला. बॉल बॅटला ब्रश झाला आणि तिथून मात्र
डॉट बॉलची समाप्ती. 2 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 2 येणारे 28 बॉल आणि विजयासाठी 49 धावांची आवश्यकता. आखूड टप्प्याचा बॉल, आदळलेला आपटलेला बॉल, परंतु त्या बॉलवर चपराक लावली. बॉल एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. फलंदाजाच्या बॅटमधून दमखम बॉल सीमा पार. 4 चौकार. सरपा वैभवजी सकपा साहेबांनी बक्षीस लावले सुद्धा. सलग 3 बॉल 3 षटकार जर प्रवीणनं मारले तर तब्बल 1111 अर्थात 1111 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. पुढचा बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा. बॉल डाऊन दी लेग वाईड. चांगली गोलंदाजी मारूप करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मध्ये मध्ये त्याचे बॉल आपण दिशाहीन पाहतोय. 2 वाईड या षटकामध्ये आतापर्यंत आले. एक चौकार आले, एक सिंगल आले, एक डॉट बॉल आले. 3 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 7 धावा. अजूनही 44 करायचे. यावेळेसचा बॉल समोर खेळायचा प्रयत्न. बॅटच्या टो एंडला बॉल लागतो, परंतु बॉल गॅप मध्ये चाललाय. मिस फिल्डिंग इथे मात्र बाबूच्या माध्यमातून आणि तिथून मात्र बॉल थांबणार नाही. सीमारेषा पार. प्रवीणच्या बॅटमधून दुसरा चौकार. समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. काय कमालीचा फटका. आणि या फटक्याचे चटके आता महापोली टीमला जाणवताना पाहायला मिळतील. 2 चौकारानंतर फलंदाज प्रवीण गरजचं अजून एकदा प्रत्युत्तर. पुन्हा एकदा दमखम दाखवणारा हा आलाय मॅक्सिमम षटकार. पाहायला मिळाला लाऊड अपील होते. अपील आता उचलून धरली जाईल का याच्याकडे लक्ष असेल. अपील मध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास तितका नाही. आणि ही अपील इथे मात्र उचलून धरलेली नाहीये पंचांनी. आणि इथून आता काय घडेल. येस, डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथून मात्र सेफ आहे प्रवीण गरज. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा आपल्याला 17 पाहायला मिळतात. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. 17 खर तर हा मार्च महिना, परंतु 17 आकडाला आपण जर पाहायला गेलं तर 17 नोव्हेंबर ही एक इतिहासामधील अशी तारीख आहे की ज्या दिवशी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे काळाच्या पडद्याआड गेले होते. एक असं व्यक्तिमत्व की सत्ता हातात नसूनही दिल्लीपर्यंत दबदबा होता. पाण्यालाही पिडविणारा एक धबधबा होता. आजही डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना मुभा आहे साहेब, कारण तुमच्यामुळेच आज मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस उभा. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा 17 आपल्याला पाहायला मिळाल्या. विजयासाठी अजूनही येणारे 4 षटक, 24 बॉल आणि 34 धावा तुम्हाला करायच्यात. 34ची गरज असताना बॉलिंग मार्कवर गोलंदाज आपण पाहता आशिक अन्सारी. ज्या खेळाडूनं पहिल्या सत्राच्या शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार लगावले होते, तो आशिक अन्सारी आता बॉलिंग मार्कवर आला तर त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर फलंदाज परेश चिखलेकर, त्याच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे. सलगचे 3 बॉल 3 षटकार आणि जयेश पाटील यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज. तर प्रवीण गरजसाठी सलग 3 बॉल 3 षटकार. अपेक्षा ज्वेलर्सचे सर्व वैभव सकपा साहेबांकडून 1111चं पारितोषिक. फुल टॉस आणि फुल टोल वसूल करत असताना बॉलला पाठ ठेवलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक बनून राहिला प्रेक्षक. आउट ऑफ दी पार्क षटकार.
फटका दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल फील्ड झाला. चांगला थ्रो, रॉकेट थ्रो पाहायला मिळाला, परंतु एक धाव मात्र रोखू शकले. एका धावेनं संघ पुढे चालला. 24 रन्स, 24 धावा. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती आता प्रवीण आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 5 बॉल 14 धावसंख्येवर खेळवा. आता विजयासाठी 22 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. तर 22 मध्ये 27 ची गरज असताना कशा प्रकारचा पवित्र आजमावतो, कशा प्रकारचा इंटेंट दाखवतोय, परंतु हा बॉल थोडासा दूर आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांचा इशारा, बॉल वाईड आहे आणि वाईडच्या मधीन स्कोरबोर्ड 25 कडे वाटचाल करताना आपला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच साठी भूमी 11 मांडा, कॅप्टन आपण रेडी राहायचा. तशी ही मॅच संपेल विनर वर्सेस विनर. ती मॅच आपण खेळणार. त्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र जीबी क्लब पुंडे सोबत सुपर 6 मध्ये जाण्यासाठीची मॅच खेळ. ती मॅच तुम्हाला अंतिम दिवशी पाहायला मिळेल. फुल टॉस होता आणि एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, त्याच्या हातामध्ये चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल आणि एका धाववर समाधान मानावं लागेल. टीमचे टोटल 26 धावा. आता अर्ध्याहून अधिकचा पल्ला गाठलाय. 9 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजूनही येणारे 21 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. यावेळेसचा बॉलला कॅप मध्ये पाठवला, स्ट्राइक केला बॉलला. बॉल चालला डीप पॉइंट, बॉडी लाईनच्या बाहेर. मंगलमूर्ती काउंद्रे संघाच्या खेळाडू कक्षाला मानवंदन देणारा फलंदाज परेश चिखलेकरच्या बॅट मधून दमदार चौकार. पुढचा बॉल, हो यावेळेसचा बॉल फॉलिंग स्वीपचा फटका, परंतु फटका फसला आणि तिकडे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये झेल संपादित करून फलंदाज बाद परेश चिखलेकर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या स्वीच हिट आणि इट्स अ स्वीट हिट. मॅट आणि बॉलच्या मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ दी ग्राउंड. एक टप्पा घेत सीमा पार. षटकाचा शेवट गोड चौकार. वरती धावा 34 धावा. दोनही षटकांमध्ये 70 17 धावा आल्या आणि 34 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. विजयासाठी समीकरण येणारे 18 बॉल आणि 17 धावांची गरज. पहिल्या ओव्हरला आल्या 17, दुसऱ्या ओव्हरला आल्या 17 आणि येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये सुद्धा 17च पाहिजेत. आणि 17ची गरज असताना फटका फसलाय. काऊ कॉर्नर मधून खेळाडू तैनात. कम्मालीचा झेल. चांगलं फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला मिळालं. मोठा धक्का पावलियन.
17 बॉल आणि 17 धावांची गरज. रनअप बॉल इक्वेशन महापोली आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये मंगलमूर्ती काउंद्रे. अगदी जर शैलेश पाहायला गेलं तर 5 ओव्हरची मॅच म्हणजे किमान 1 तास आणि आज हा संघ 3 तासाचा फक्त प्रवास करून आलाय. त्यामुळे ही मॅच त्यांना जिंकावी लागेल. एवढ्या दूरवरचा प्रवास करून आलोय आपण तर मात्र चांगला खेळ करावा लागेल. परंतु समोर काउंद्रे संघ आहे, सहजासहजी सामना देणार नाहीत. आणि इथे काय घडतंय, आधीच धावफलकावरती धावा कमी आहेत आणि त्यामध्ये अशा अतिरिक्त धावा जणू की उत्पन्न कमी आणि त्यामध्ये तुम्ही खर्च जास्त करतात. आमदनी 98 आणि खर्च रुपये असं चित्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मिस फिल्डिंग आणि एक अतिरिक्त धावफलकावरती धावा 36 आपल्याला पाहायला मिळतात. 14 बॉलचा खेळ संपला. येणारे 16 बॉल 15 धावांची गरज. नवीन फलंदाज राहुलला आपण पाहताय. यावेळेसचा बॉल चांगला पाहायला मिळाला. शॉट ऑफ गुड लेंथवरचा बॉल पिचिंग झाल्यानंतर उसळी घेतली बॉलनं. अगदी टॅप करण्याचा प्रयत्न होता, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला होता म्हणून डॉट बॉलची समाप्ती आपण पाहता. 15 बॉल आणि आता 15 धावांची गरज आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते. जसं कळलं की फलंदाज पुढे येतात आणि तिथून कुठेतरी बॉलच्या लेंथमध्ये परिवर्तन केलं. थोडंसं गतीवर स्वार होतो गोलंदाज मारूफ. आपल्या सेकंड स्पेलमध्ये वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसऱ्या षटकामध्ये आता चांगली कामगिरी करावी लागेल. इकॉनॉमिकल षटक फेकावं लागेल किंबहुना 1 ते 2 खेळाडूंना बाद करावा लागेल. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 बॉल आणि 15 धावांची गरज. हो, हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु काय गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजी तिकट मारा. आता 13 बॉल आणि 15 धावा. आजची ही संपूर्ण दिवसामध्ये संपूर्ण रात्रीमधली विकेट ही गोलंदाजांना अनुकूल राहिली आहे. फलंदाजांना जास्तीच्या धावा करू दिलेल्या नाही आहेत. एक मॅच अगदी वाताण आणि फुंडेची सोडली तर बाकी सामन्यांमध्ये धावा आलेल्या नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी ही विकेट गोलंदाजांना सुद्धा मदत देतं. कालच्या 2 दिवसांमध्ये बॅटिंगसाठी सुद्धा अनुकूल आपण पाहिली होती. ही विकेट ज्यांनी बनवले संपूर्ण आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली, त्यांचं सुद्धा विशेष कौतुक. मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी. हो, हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, डिफेन्सिव्ह पवित्र आजमावतो. इथे मात्र हलक्या हाताने एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने षटक संपलं. तिसरं धावफलकावरती धावा 12.33च्या सरासरीने 37. आता विजयासाठी करायच्यात येणारे 12 बॉल आणि 7.00च्या सरासरीनं 14 धावांची गरज. नवरात्रीचे 9 दिवस मोठी यात्रा त्या गावामध्ये असते. गजबजलेलं वातावरण तिथं असतं आणि आईचा आशीर्वाद घेण्यासाठी फक्त पेण तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण रायगड, ठाणे आणि कोकण परिसरातून प्रचंड भाविक मोठ्या प्रमाणाने खरोशी गावामध्ये येत असतात आणि आई केंबा देवीचं दर्शन घेत असतात. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. विजयासाठी 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. 1:56 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता आणि 3 षटकं संपवण्यासाठी 16 मिनिटाचा अवधी आपण घेतलाय महापोली टीम. त्यामुळे 4 ओव्हरच्या आतमध्ये आपल्याला हे षटक संपवायचं. बारा बॉल 14ची गरज आणि इथे मात्र हलक्या हाताने ढकलले. 2 धावांचा प्रयत्न आहे, निघाले दोनही फलंदाज. रनआउटची संधी. थ्रो थोडासा खराब, वाईड थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. आता फलंदाजाला माहिती आहे मोठे फटके येत नाहीयेत तर सिंगल डबलनं काम चालवावं लागेल. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं आवश्यक आहे. परिस्थितीला अनुकूल बॅटिंग करावी लागेल. आता समीकडे येणारे 11 बॉल आणि 12 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर बाबूला आपण पाहता.
आता या बाबूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. नेहमी आपण म्हणत असतो की ज्यावेळेस आपला संघ सामना डिफेंड करत असतो त्यावेळेस शेवटच्या षटकापेक्षा सेकंड लास्ट ओव्हर फार महत्त्वाचे असते. आपण सातत्यानं IPL मध्ये सुद्धा पाहत आलो आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून ज्या वेळेस मुंबई इंडियन्स संघ धावा डिफेंड करतो, जसप्रीत बुमराह हा खेळाडू नेहमी 19वीवर हातावत असतो. त्याचं कारण असतं की कधीही तुम्ही जेव्हा धावा बचाव करत असता त्यावेळेस सेकंड लास्ट ओव्हर फार महत्त्वाचं असतं. 11 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा. चला महापोली टीम स्पीडअप करा, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. स्ट्राईकवरती फलंदाज राहुलसाठी रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु त्यासाठी फिल्डर तैनात केला होता. अगदी त्याच्या पुढ्यात पडला होता बॉल. प्रयत्न चांगले झाले परंतु एक धाव तिथे सहजरित्या पूर्ण झाली आणि एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती आता प्रतीश पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून एक रिव्हर्सचा चौकार आपण पाहिला होता दुसऱ्या षटकाच्या अखेरीस. तोच आता प्रतीश आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळते. आता समीकरण 10 बॉल आणि 11 धावा. या स्पर्धेमध्ये 18 बॉलमध्ये 3ची गरज असताना सामना 6 बॉल 1 वर आलेला आहे. त्यामुळे हा सामन्यामध्ये महापोली टीम अजूनही कमबॅक करू शकतो. भिवंडी म्हटलं की ग्रामीण टेनिस क्रिकेटचा गड म्हणून भिवंडी तालुक्याची ओळख आहे. कारण याच भिवंडीमध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील ग्रामीण गटामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा 13 लाख पारितोषिक असणारी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. ऑन साईडला फटका टर्न करायचा होता, रनआउटची संधी. थ्रो फार खराब आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र 22च्या स्वरूपात एक सिंगल, एक अतिरिक्त धाव. अशा प्रकारच्या धावा खर्च करून चालणार नाही. आधीच आपल्या धावफलकावरती धावा कमी आहेत, आधीच संघ कर्ज बाजारी आहे आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा धावा म्हणजे उसना शेजारी आहे. आता विजयासाठी समीकरण 9 बॉल आणि 10 धावांची गरज. 9 चेंडू आणि 10ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर बाबू चांगली गोलंदाजी करतो. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना उजव्या हाताच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. बघा 9 मध्ये 10ची गरज होती तरी सुद्धा बॅटिंग टीम थोडंसं प्रेशर फील करतो. आता 8 बॉल आणि 10ची गरज. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ती 2 धावांची पॅनल्टी कुठेतरी तुम्हाला आता अंगलाटी येताना सुद्धा पाहायला मिळेल. 8 बॉल 10ची गरज. 8 मध्ये 10ची गरज आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. रनआउटची संधी. पुन्हा एकदा थ्रो खराब. एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. लेग बाय स्वरूपात एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मध्ये स्कोरबोर्ड मध्ये इजाफा. धावफलक पुढे चाललाय. 42 या धावसंख्येवर 42 रन्स, लॉस ऑफ दी 2 विकेट्स. येणारे 7 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. ध्येय थोडंसं आता दूर होत चाललंय. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनाशी धरलेलं कधीही सोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, परंतु ध्येयाची प्राप्ती होईपर्यंत हार मानू नका. त्यामुळे स्वप्न साकारत असताना नेहमी आपल्या यशाच्या मार्गावर अडथळे हे येत असतात. त्या अडथळ्यांचा विचार न करता इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला येतो, परंतु संघर्षाला जुगारून चांगला खेळ करावा लागेल. कारण असं म्हटलं जातं की कुछ किए बिना जय कार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 7 बॉल आणि 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावा. तूच काहीतरी कर भावा, आता असंच म्हणावं लागेल. आता प्रतीशला काहीतरी करावं लागेल, राहुलला काहीतरी करावे लागेल, मंगलमूर्ती काउंद्रे संघाला सुद्धा काहीतरी करावं लागेल. तर दुसऱ्या बाजूने महापोली काय खेळ करतो. हो 7 बॉल 9ची गरज. उडवलाय बॉल इनफिल्डच्या वरून. बॉल सीमारेषा पार. एक टप्पा घेत 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. विजयासाठी समीकरण येणारे 6 बॉल आणि 5 धावांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावा. रन बॉल इक्वेशन पेक्षा थोडंसं सोपं इक्वेशन. आता कोणत्या गोलंदाजाला प्राचारण करण्यात येईल, फार महत्वाचा सामना. निर्णायक टप्प्यावर सामना येऊन पोहोचलाय. जो संघ जिंकेल तो सुपर 12 मध्ये धडक मारेल आणि तो संघ GP क्लब फुंडेच्या विरोधात शेवटची मॅच खेळण्यासाठी, सुपर 12 ची मॅच खेळण्यासाठी या स्पर्धेच्या अंतिम रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फार सुंदर स्पर्धा मित्रांनो पार पडत असताना आपण पाहताय.
स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफी 2026. 6 बॉल 5 धावांची गरज. 6 बॉल 5चे. चला बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. अरहम पटेल बॉलिंग मार्कवर. आता स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल राहुल. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने प्रतीश सुद्धा आहे. 3 बॉल 8 या धावसंख्येवर तो खेळतोय. एक प्रेशर रिलीज शॉटची आवश्यकता होती आणि तो प्रेशर रिलीज शॉट तिथे मात्र मागील षटकामध्ये प्रतीशनं मारला. अरहम पटेल बॉलिंग मार्कवर आला. आता 6 बॉल आणि 5 धावांची गरज. पहिला बॉल. चला अरहम आपण अधिकचा वेळ खर्च करता. पहिली 4 षटकं बरोबर 20 मिनिटांमध्ये संपली, परंतु तदनंतर आपण 2 मिनिटं अधिकचे खर्च केलेत. अरहमचा पहिला बॉल आडव्या बॅटनं शॉर्टम जॅक, शॉर्टम पुल बॉल केलंय मैदानाच्या बाहेर. गोल. एक टप्पा घेत सीमा पार. चौकार. परंतु हा जादूटोणा नाहीये. इथे मात्र ही मेहनत आहे. आता विजयासाठी 5 बॉल आणि 1 धावाची गरज. मेहनत की कलम से किस्मत की सियाही लिखनी पडेगी मेरे दोस्त. आणि इथे मेहनत केली आज मंगलमूर्ती कावंदे टीमने, मेहनत केली प्रवीण घरच्या संघाने, मेहनत केली परेश चिखलेकरच्या संघाने आणि सध्याच्या घडीला हा चौकार आला. आता समीकरण 5 बॉल आणि 1 धावेची गरज. नेक्स्ट मॅच मध्ये टिटवाळा ठाणे परिसरातील एक संघ अर्थातच भूमी 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये टीम या मॅच मधला विजेता संघ. एक धावेची गरज आहे. काय घडलंय? फटका फसलाय. कोणता स्ट्रोक अटेम्प्ट करायचा होता शेवटच्या क्षणी त्यालाच समजलं नाही आणि ते स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला. कॉट अँड बोल्ड. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर चौकार आला नसताना आता काळुंद्रे सुद्धा दबावात असते, परंतु आता थोडस समीकरण सोपं आहे. 1 धाव जर घेतली तर सामना विजयी. हलक्या दिशा त्यांचा प्रयत्न. रनआउटची संधी. कहाणी में ट्विस्ट. सामन्याला कलाटणी मिळेल का? हो. रनआउट स्वरूपात अजून एक धक्का. फलंदाज बाद. अजून एक विकेट रनआउट स्वरूपात. कल्पेश घरत आला. आता कल्पेश घरतला फक्त 1 धाव घ्यायची आहे. ती ढकलून घ्या नाहीतर मोठा प्रहार करून घ्या. अटॅकिंग फिल्डिंग टेस्ट क्रिकेटचं दृश्य. 1 धावेची गरज. उडवलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. कल्पेश घरत मैदानाच्या आतमध्ये परत आल्या ठोकलाय चौकार. आता नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण वळणार आहोत. चालू सामन्यातला विजेता संघ मंगलमूर्ती काउंद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल भूमी 11 मांडा. चला दोन्ही कॅप्टन या आपण टॉस बॉक्स मध्ये. 4 ओव्हरची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो सुपर 12 मध्ये दाखल होईल. चला मंगलमूर्ती काउंद्रे टीम आणि भूमी 11 मांडा दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचा. चला कालुंद्रे टीमच्या कॅप्टन कल्पेश आला असेल तर या. कालुंद्रे कॉल. टेल इट्स कॉल. हेड आलाय. टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा. क्षेत्ररक्षण